नमस्कार. अजरामर गीत रामायण या मालिकेतील हा 12वा आणि सांगतेचा समाप्तीचा शेवटचा भाग. शेवटचं गीत आपण 56वं गीत रामायणातलं बघणार आहे. पण त्यापूर्वी मला 2 गोष्टींचा उल्लेख करायचा आहे. एक तर हे पुस्तक लिहिताना मला ज्यांनी सहाय्य केलं, की ज्याच्या आधारे मी आत्ता हे सगळं निवेदन करतो, आणि जे पुस्तक जवळजवळ आत्तापर्यंत 4-5 लोकांच्या घरात पोचलं. अजरामर गीत रामायण हे पुस्तक अजूनही सुद्धा उपलब्ध आहे, ज्यांना पाहिजे तर मिळू शकेल. ते लिहिताना किंवा हे सगळं प्रोजेक्ट पूर्ण होताना मला दैनिक ऐक्य सातारचं आणि दैनिक जनप्रवास सांगलीचं यांचा खूप उपयोग आला. तिथंच हे लिहून येत होतं. त्याचबरोबर श्रीधर व आनंद माडगूळकर, श्रीधर फडके, आनंद लाड, संजय दापके, सातारचे गायक श्रीकांत मोघे, सातारचं नगर वाचनालय, अद मराठे, सौ शारदा शिंत्रे, रवी काळे, दैनिक जनप्रवास, दैनिक ऐक्य, मधुसूदन पत्की, वासुदेव कुलकर्णी, भारतीय पुस्तक भांडार, तांदुळाई मित्रमंडळ, लीलाताई करंबेळकर, विक्रांत मंडपे आणि पी के कुलकर्णी मी प्रकाश कुलकर्णी यांचा मला कायम मिळाला, दत्ता मारुलकर. त्याचबरोबर हे पुस्तक लिहिताना ज्या संदर्भ ग्रंथांचा मी आधार घेतला, कारण कुठलीही गोष्ट लिहिताना ती ऑथेंटिक राहावी याकरता ह्या सर्व संदर्भ ग्रंथांचा आधार मला मिळाला. ते पुस्तकाचं नाव आणि लेखक गदिमांच्या सहवासात म गो पाठक, काव्य नवे हा अमृत संचय संपादक म गो पाठक, जगाच्या पाठीवर सुधीर फडके तथा बाबूजी, मंतरलेले दिवस गदी माडगूळकर, आकाशाशी जडले नाते विद्याताई माडगूळकर, तीळ आणि तांदूळ गदी माडगूळकर, गदी माडगूळकर लेखक वीर काळे, गीत रामायणातील सुभाषिते विद्याधर कात्रे, गीत रामायणातील व्यक्तिरेखा विद्याधर कात्रे, गीत रामायण मागोवा शब्द सुरांचा लेखक अद मराठे आणि दत्ता मारुलकर, हिंदुस्थानी संगीत पद्धती पंडित वीना भातखंडे, नादवेद लेखक अच्युत गोडबोले, सुलभा पिशवीकर, जुळल्या साऱ्या आठवणी संपादक हिमानी सावरकर आणि स्मृतिसंगीत लेखक सीताकांत लाड यांचा आधार मला मिळाला आणि त्यावरून हे पुस्तक साकार झाले. मला कृतज्ञतापूर्वक नमूद केलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या सर्व रसिक श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी, कारण दृकश्राव्य माध्यम आहे म्हणून म्हणतो, मला या मालिकेला सगळ्यांचा पण उदंड प्रतिसाद दिला. तुम्हा सर्वांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या प्रतिसादामुळे मला सुद्धा पुन्हा प्रत्ययाचा हा आनंद घेता आला. माझ्या ह्या सर्व भाग आणि माझ्या आधीच्याही मालिका अरुण गोडबोले या यूट्यूब चॅनेलला उपलब्ध आहे. त्या वेगळ्या प्लेलिस्ट केलेल्या आहेत, आपण त्यांचाही लाभ घ्यावा. एवढी प्रस्तावना मला वाटतं खूप झाली, कारण शेवटी एखादी आपण मालिका सुरू करतो आणि ती पूर्ण होणं हा सुद्धा दैवी संकतेचा भाग असतो, संकेताचा. त्यामुळं जगन्नियतेचे आभार मी मानतो. सीतेच्या मदत सांग लक्ष्मणा जाऊ कुठे या प्रश्नावर लक्ष्मणापाशी उत्तर नव्हते. त्या अनुत्तरित प्रश्नासहच गर्भवती जानकीला गंगापार पोचवून मोठ्या कष्टाने सौमित्र परत फिरला. प्राप्त कर्ते म्हणून श्रीराम राज्यकारभार पाहू लागले. इकडे सीता महात्मा वाल्मिकींच्या हाती लागली. त्यांनी स्वतःच्या कन्येप्रमाणे तिचे पालन केले. यथाकाली जानकी प्रसूत होऊन तिला जुळी अपत्य झाली. त्या दोन्ही रामपुत्रांना भूतपिशाचांची बाधा होऊ नये म्हणून वाल्मिकींनी अभिमंत्रित कुश आणि लव त्या बालकांच्या शरीराभोवती फिरवले. कुश आणि लव असेच त्यांचे नामकरण केले. महात्मा वाल्मिकींच्या देखरेखीखाली ती बालके मोठी झाली. कालक्रमाने त्यांच्या शैशवावस्था संपून ती जाणती दिसू लागली आणि यथाकाल ती 12 वर्षाची झाली. कुश आणि लव याचा अर्थ, कुश म्हणजे, लव म्हणजे, या दोन्हीचा अर्थ दर्भ आणि हरळी असा आहे. अभिमंत्रित करायला ते वापरतात आणि त्यावरच त्यांची नावं कुश आणि लव अशी ठेवली गेली असावी. तिकडे अयोध्येत श्रीराम कर्तव्यबुद्धीने राज्य चालवून प्रजेला सुख देत होते. त्यांनी राजसूय हा सर्वश्रेष्ठ असा यज्ञ आरंभला. त्या या महायज्ञाच्या समारंभासाठी सहस्रावधी राजे, मुनी आणि प्रजाजन अयोध्येत जमले. मुनिवर्य व वाल्मिकीही त्यासाठी आपल्या शिष्यांसह आले होते. ते शिष्य म्हणजे बालवीर कुश आणि लव. त्रिकालदृष्ट्या वाल्मिकींनी कुशल आणि लव यांना आज्ञा केली
गीत रामायणातील या शेवटच्या गीतापूर्वीच्या स्वरूपाच्या सीतात्यागापासून ते कुशल 12 वर्षाच्या होईपर्यंतच्या प्रदीर्घ काळातील घटना संक्षेपाने सांगून हे गीत वाल्मिकीच्या लोकातून गदिमांनी योजलेलं आहे. वाल्मिकी रामायणातील श्लोकावर हे बरेचसे आधारित असले तरी ती आशयाचे गीतात रूपांतर करताना गदिमांनी त्यात काही सुयोग बदल करीत थोडी भरी घातलेली आहे. संक्षेप आणि विस्तार या दोन्हींचाही चपखल वापर त्यांनी इतर काही गीतामध्ये यात केलेला आहे. कुश आणि मगाशी मी उल्लेख केला तो इथेही आहे. कुश आणि लव या दोघांची नाव आपण घेतो, पण त्यांचा अर्थ आपल्या बऱ्याच जणांना माहीत नसतो. कुश म्हणजे दर्भ आणि लव म्हणजे लव्हाळे. या दोन्हींची छोटी झुडूपवजा झाडे असतात. ती पाणस्थळ जागी आढळतात. दर्भाचे पाते तीक्ष्ण असते आणि दर्भ धार्मिक कार्यासाठी भारतभर वापरले जातात व त्यांना पवित्र मानले जाते. लव्हाळ्याची पाती लवचिक असतात व पाण्याचा कसाही लोंढा आला तरी लव्हाळी टिकून राहतात. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती ही काव्यपंक्ती त्यावरून झालेली आहे. त्यामुळे श्रीरामपुत्रांना ती नावे देण्यात महात्मा वाल्मिकींची कल्पकता दिसून येते. वाल्मिकी आपल्या कुश आणि लव या शिष्यांना म्हणतात, रामाच्या नगरीत जाऊन रामायणाचे गायन करा. मुनीच्या वास्तव्याने पवित्र पावन झालेल्या घरात, वीरनायकांच्या निवासात, राजस्थानी आणि उपरस्थानातून तुमचे गायन मुक्तपणे चालू दे. रसाळ कंदमुळे व फळे खाऊन त्यांचे माधुर्य स्वरात येऊ दे. स्वर पक्के लावा व लय आणि तालाची बंधने पाळा. लोकमानसात तुमचा प्रभाव पडला की तो श्रीरामाच्या कानावर जाईल व तुमचे रामायण गाण ऐकण्यासाठी ते तुम्हाला बोलावतील. तेथे गाताना सर्गांचा क्रम नीट पाळा आणि गाण्यातील भाव स्वरातून उमटवा. रोज थोडे थोडे गाऊन रामकथा पूर्ण करा. आपले नाव आणि गाव न सांगता आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत एवढेच सांगा. आवश्यक तेवढेच आणि ती प्रसन्न मुद्रेने व गोड भाषेत बोला. रामचंद्र ऐकत असतील तेव्हा मुद्रा व अभिनय भावानुकूल व संयमित ठेवा. रामायण हे काव्य नसून हे केवळ काव्याचा अमृता ठेवा आहे. त्यामुळे श्रीराम प्रभावित होऊन तुमचा आदर सत्कार करतील. त्यावेळी दान, दक्षिणा, द्रव्य किंवा सोन्याने यांचा स्वीकार न करता आम्हा मुलींना त्याची काय किंमत असे म्हणून नकार द्या आणि आमच्या अवघ्या आशा श्रीरामा तुझ्या चरणापाशी आहेत असे नम्रपणे सांगा. जा बाळांनो, रघुरायाच्या नागरात जाऊन श्रीरामायण गा. हा त्या गीताचं रसग्रहण झालं. आता प्रत्यक्ष गीत. गीत क्रमांक 56. गा बाळांनो श्रीरामायण. समाप्तीचा राग आणि भैरवी असतो, त्यामुळे भैरवी रागातच बाबूजींनी रचना केली आणि खुद्द बाबूजींनीच हे गीत गायलेलं आहे. रघुरायाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण. मुनिजन पुनीत सदनामधुनी नराधिपांच्या निवासस्थानी उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन. रसाळ मुले फले सेवुनी रसाळता घ्या स्वरात भरुनी अचूक घेत जा स्वरा मिळवणी लय तालांचे पाळा बंधन. नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा उत्सुक होऊन श्रवणाकरिता करवतील ते तुम्हा निमंत्रण. सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी भाव उमट्या स्पष्ट गायनी थोडे थोडे गात प्रतिनी पूर्ण कथेचे साधा चित्रण. नका सांगू रे नाम ग्राम वा स्वतः समाजे शिष्यच म्हणवा स्वरात ठेवा हास्य गोडावा योग्य तेवढेच बोला भाषण. माफ करा. स्वय ऐकता नृपशत्रुंजय संयत सुद्या मुद्रा अभिनय काव्य नवे हा अमृत संचय आदर त्या रघुकुल भूषण. नच स्वीकारा धना कांचना नको दानरे नको दक्षिणा काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या आशा श्रीरामार्पण. रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण. 1904-1956 या गीताचं पहिलं प्रसारण झालं आणि गीत रामायणाची सांगता झाली. गीतरामायणाचा प्रारंभ स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाते असा गदिमांनी केलाय आणि त्यामुळे त्याची समाप्ती रघुरायाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण अशी अत्यंत समर्पकरित्या त्यांनी केली. सिनेमाच्या तंत्रात मी माझा उल्लेख केल्याचा फ्लॅशबॅक असतो तसाच वाल्मिकींनी लिहिलेला आहे आणि गदिमांनी सुयोग व चपखल रीतीने तो अनुसरलेला आहे. हे गीत अखेरचे असल्याने भैरवीच्या स्वरात ते बाबूंनी स्वरबद्ध केले आणि शिवाय भैरवीचे स्वर समाप्तीच्या हुरहुरीला व्यक्त करतात.
तसेच त्यातून साफल्यही व्यक्त होते. एका दृष्ट्या सर्वार्थानं गीत रामायणाची ही सांगता साफल्यपूर्ण आणि हुरहुर सुद्धा निर्माण करणारी आहे. सर्गक्रम ह्या पुरताही चौथ्या काळाची सुरुवात केल्यानंतर त्यांनी केलेली आलापी प्रत्यक्ष गीतात फारच परिणामकारक आहे. खरं तर या मालिकेमध्ये प्रत्येक गाणं ते ऐकवावं आणि मग त्याचं निरूपण करावं असं होतं, पण माझा आवाज त्याला अनुकूल नाही आहे, तुम्हाला कळलं असेल आता बरं. आणि ते लावायचं, ते ह्यात सगळ्या तंत्रात बसवायचं हे मला शक्य झालं नाही. असे प्रयोग केव्हा तरी करता येईल, कुणीतरी करेल सुद्धा. गीता शेवटी बाबूजींनी त्या दोन्ही मुद्रिकेत सुद्धा आहेत आणि आत्ता कार्यक्रम जेव्हा होतात श्रीधर फडके करतात किंवा ते बाबूजी करायचे, ते श्रीराम 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 हे शब्द हळव्या त्याच्या डोळ्यात अश्रू निर्माण करण्याचं त्यांचं सामर्थ्य होतं. 1955च्या रामनवमीला पुणे आकाशवाणीवरून सुरू झालेल्या गीत रामायणाची 1956च्या रामनवमीला सांगता झाली. पहिल्या गीतापासूनच त्याला विलक्षण लोकप्रियता लाभली. ते प्रसारित होताना घरोघरी लोक गोळा होऊन रेडिओसमोर उदबत्त्या वगैरे लावून ऐकत असत. अलीकडे सुद्धा जेव्हा रामानंद सागरांचं रामायण टीव्हीला झालं तेव्हाही आपण हा प्रकार अनुभवला. रामायणावरती लोकांची श्रद्धा अजूनही आहे. त्यावेळेला चौकात, दुकानात, हॉटेलमध्ये सर्वत्र गीत रामायण ऐकण्यासाठी लोकांचे घोळके उभे असत. प्रत्येक आठवड्यात ते गीत पुन्हा 2दा असे एकूण 3दा प्रसारित असे, पण प्रत्येक वेळी श्रोत्यांची तेवढीच गर्दी उत्सुकता असे. या सगळ्यात कधी अडचणी आल्या पण त्या निवारण होत गेल्या आणि एकदाही खंड पडला नाही, ही सुद्धा एक विशेषच आहे. या यशात सीताकांत रार, गदिमा आणि बाबूजी यांचा सिंहाचा आवाज असला तरी त्याला अनेकांचा हातभार होता. बाबूजींचे प्रमुख सहाय्यक प्रभाकर जोग उत्कृष्ट व्हायोलिनपटू होतेच, पण नोटेशन करण्यात आणि वाद्यमेळ साधण्यात ते प्रवीण होते. लाडांचे आकाशवाणी सहकारी क्रुद दीक्षित यांचे अप्रतिम अथक सहकार्य अमूल्य होते. पुणे केंद्राचे सर्व तंत्रज्ञ त्यात मनोमन गुंतले होते. त्या सर्वांनाच गीत रामायण असे भावनिक गुंतवले होते की काळ वेळाची पर्वा न करता त्यांनी योगदान केले. गीत रामायणाच्या पहिल्या गीताचा शुभारंभ प्रत्यक्ष बालगंधर्वांच्या आशीर्वादाने झाला होता. त्यांचा परिस्पर्श लाभणे हे सर्वांना भाग्याचे वाटले होते आणि ते पुढे गीत रामायण सिद्धही करून दाखवलं. असंख्य श्रोत्यांच्या आग्रहावरून पुणे केंद्राला ते पुनर्प्रसारण करावे लागले. 1957 साली आकाशवाणीतील सर्व गीते पुस्तक रूपाने प्रसिद्ध केली. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघत राहिल्या. 1958 पासून बाबूजींनी गीत रामायणाचे जाहीर कार्यक्रम सुरू केले. त्याला अलोट लोकप्रियता मिळाली. गरिबांचे सुपुत्र आनंद माडगूळकर हे उत्तम गायक आहेत. त्यांनी गीत रामायणाचे अनेक कार्यक्रम केले, त्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि प्रत्येक गावोगावी गीत रामायण सादर करणारे अनेक गुणी गायक आहेत आणि ते शब्द व स्वर यांचा संगमच असा गायक आहे. गीत रामायणातले शब्द आणि स्वर यांचा संगमच असा आहे की त्या सर्व गायकांना उदार रसिकाश्रय मिळत आहे. बाबूंचे सुपुत्र व ख्यातनाम गायक व संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांनी बाबूजींच्या निधनानंतर त्यांचा वारसा जपत गीत रामायणाचे जाहीर कार्यक्रम करायला प्रारंभ केला आणि अक्षरशः अफाट लोकप्रियता मिळवली आहे. गीत रामायणाचे 7 अन्य भाषांमध्ये सुद्धा काव्यमय रूपांतर झाले आणि त्यांचेही कार्यक्रम होत असतात. राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोळवलकर गुरुजी, डॉक्टर खानखोजे, यशवंतरावजी चव्हाण, अटल बिहारी वाजपेयी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, शरद पवार अशा अनेक दिग्गजापासून सामान्य विडी कामगार आम्हालापर्यंत असंख्यांना गीत रामायणाने मोहित केले आहे. दुःखाच्या कठीण प्रसंगी सांत्वना दिली. बाबूजींच्या गीत रामायणाच्या रेकॉर्ड्स, कॅसेट्स, आता CDs हे घरोघरी पोचलेले आहेत. 1980 साली गीत रामायणाचा रौप्यमहोत्सवी सोहळा पुण्यात भव्य प्रमाणात व अलोट प्रतिसादात साजरा झाला. 7 दिवस स्वतः बाबूजींनी संपूर्ण गीत रामायण सादर केले. आनंद माडगूळकर यांनीही 2 गीते सादर केली. अन्य भाषेतील कलाकारांनी त्या भाषेतील गीत रामायणातील निवडक गाणी सादर केली. अटल बिहारी वाजपेयी, शरदरावजी पवार, बाबासाहेब पुरंदरे व पंडित भीमसेन जोशी असे अनेक मान्यवर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्याप्रसंगी काव्य नव्या अमृतसंचय ही स्मरणिकाही प्रसिद्ध करण्यात आली. त्यात अनेक मान्यवरांनी गीत रामायणाची थोरवी सांगितली आहे. मात्र दुर्दैवाने गदिमा त्याआधीच स्वर्गस्थ झाले होते. 2005 साली
गीत रामाचा सुवर्ण महोत्सव मुंबईत शिवाजी पार्कवर आणि पुण्यात रमणबाग प्रशालेत भव्य प्रमाणात साजरा झाला. बाबूजींचे 2002 मध्येच देवासान झाल्यामुळे त्यामुळे अनेक मान्यवर कलाकारांनी यात सहभाग गदिमा आणि बाबूजींना जणू श्रद्धांजलीच गीत रामायण गाऊन अर्पण केले. तेव्हा अनेक टीव्ही चॅनेल्सवरूनही त्याचे प्रसारण झाल्याने लक्षावधी रसिकांना त्याचा लाभ घेता आला होता. गीत रामायणाच्या अभूतपूर्व यशाचे श्रेय गदिमा आणि बाबूजी दोघांनाही विनम्रपणे परमेश्वरी कृपेला दिलेले आहे. गदिमा म्हणतात, प्रभू रामचंद्राचे चरित्रच असे वैशिष्ट्यपूर्ण आहे की याचे सर्व श्रेय त्यांनाच द्यावे लागेल. ते मी लिहिले असे म्हणणे सुद्धा मला बरोबर वाटत नाही. प्रभूनेच ते माझ्याकडून लिहून घेतले हीच गोष्ट खरी. बाबूजींनी लिहिलंय, हे यश माझं नाही, ते माडगुळकरांचं आहे, वाल्मिकींचं आहे आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं आहे. मी एक साधा सामान्य गायक. या तिघांच्या पुण्याईच्या बळावर होणारं माझं कौतुक वस्तुतः त्या तिघांचं आहे. या जाणीवेत मी जमिनीवर आहे. हीच बुद्धी शेवटपर्यंत राहो ही त्या रामप्रभूंच्या चरणी प्रार्थना. या दोघाही प्रतिभावंत दिग्गजांची विनयशीलता त्यांना शोभेची असली तरी आपण रसिक मात्र प्रभू रामचंद्राचे स्मरण करीतच त्या दोघांचे, खरं तर तिघांचे लाडांचं सदैव ऋणीच राहणार आहोत. आज जवळजवळ 64 वर्ष झाली तरी गीत रामायणाची रसिकप्रियता कायम नवी वर्धिष्णूच आहे आणि तशी ती सदैव राहणार आहे. हनुमंताचं यात जे गीत आहे त्यात थोडा बदल करून ते गीत रामायण जोवरी जग हे जोवरी भाषण तोवरी नूतन गीत रामायण असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार आहे. गदिमांच्या शब्दात गदिमांनी उल्लेख केला आहे पराधीना आहे जगती या गाण्यामध्ये, जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात. पण या शब्दांना छेद देणारे गीत रामायण म्हणूनच अमृत संचय असून अजरामर आहे. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. खरं तर हे सगळं गेले 11 दिवस मी वाचतोय, आपण ऐकतात. त्या निमित्तानं प्रभू रामचंद्राच्या आदर्श समोर ठेवता आला. गदिमा, बाबूजी, सीताकांत लाड, सर्व गायक गायिका वादक यांचं ऋण आपल्यावरती अजून आहे. ते असंच ऋण, ते ऋण आपण बाळगण्यात, कृतज्ञता कायम ठेवण्यातच समाधान असं मला वाटतं. आपणा सर्वांना श्रीरामकृपेने उदंड आरोग्य लाभो, कोरोनाच्या लवकर सुटका हो, आरोग्यपूर्ण दीर्घारोग्य लाभो आणि सुख आणि संपत्ती समाधान मुख्यतः लाभो अशी रामप्रभू चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.